36 ग्रामीण संघांचा समावेश 5व्या पर्वामध्ये गावदेवी क्रिकेट संघ पोई योगराजजी बुटरे महेशजी बुटरे यांचा स्वप्नातून साकारलेली स्पर्धा आणि या 5व्या पर्वाचा विजेता उंसाई मानवली आणि उपविजेता राहिला तो गावदेवी रुंदे। काय मॅच रंगली होती, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद। प्रेक्षक मायबाप आपल्या सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू। आपण कोणत्याही स्पर्धेचे केंद्रबिंदू असता आणि मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार। कुठे जाऊ नका, थोड्याच वेळात आपण या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। मात्र काही मान्यवरांचा त्या अगोदर आपण सन्मान करणार आहोत। आमची ऑफिशियल टीम सर्वांचा या ठिकाणी सन्मान होईल आणि त्यानंतर आपण वळणार आहोत या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे। KJPLचं टिटवाळ्याचं हे वैभवशाली आणि ऐतिहासिक क्रीडांगण, या क्रीडांगणावरती स्पर्धा पार पडलेली आहे। 5वं पर्व या स्पर्धेचं तुम्हाला पाहायला मिळालं। खूप सुंदर खेळ केला तो मानिवलीने, खूप सुंदर खेळला तो रुंदेने, खूप सुंदर खेळ केला तो MD स्पोर्ट्स कोसलेने आणि त्याचबरोबर खूप सुंदर खेळ केला रेवती संघाने। या 4 संघांनी बक्षीस पात्र फेरी गाठलेली आहे। 4ही संघांना विनंती असेल आपण आमच्या व्यासपीठासमोर येऊन थांबा। थोड्याच वेळात आपण या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। मात्र वळूयात आपण आमचे जवळचे मित्र, या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ॲज अ कॉमेंटेटर म्हणून ज्यांची राहिली ते बदलापूरचे राहुलजी चव्हाण सर। थँक्यू, धन्यवाद। थँक्यू सो मच करणजी काळन सर। शुभ सन्मान आपण करतोय। खरं तर ही स्पर्धा आज मात्र संपन्न झाली। आपण पाहिलं खरं तर 4 दिवस रंगणारी स्पर्धा गावदेवी क्रिकेट संघ पोई आयोजित पोईकर चषक ही स्पर्धा आपण पाहिली आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे ज्यांचा हातभार लागलाय खरं तर खूप चांगलं मंडप डेकोरेशन आपण पाहिलं मैदानाच्या चौफेर बाजूला। मग रंगरंगोटी आपण पाहिली। नक्कीच आमचे मंडप डेकोरेटर्स वाहुलीच्या मुजिम काका आपण या आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल। वाहुली मंडप डेकोरेटर्स मुजिम काका आपण यायचं आपला शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल। मुजिम काका आपण यायचंय, अन्यथा कोणी प्रतिनिधी असेल तर आपण या। यस, मुजिम काकाचा मुलगा आहे, नक्कीच त्यांचा शुभ सन्मान आपण करतो। या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर चांगलं कार्य खरं तर भरपूर चांगली रंगरंगोटी आपण पाहिली। या स्पर्धेमध्ये 4 चांदणी लावले ते खरं तर आमचे मुजिम काका यांचे सुपुत्र, त्यांचा शुभ सन्मान होत असताना त्या माध्यमातून ही स्पर्धा इथे मात्र यशस्वी झाली। खरं तर 4 दिवसामध्ये भरपूर चांगली कामगिरी आणि खरं तर कोणत्याही प्रकारच्या संघावरती किंवा कोणत्याही खेळाडूवरती ज्यांनी खरं तर आपण पाहिलं तर नक्कीच गालबोट लागला नाहीये या स्पर्धेला, ज्यांच्या माध्यमातून 4 दिवस भरपूर चांगली कामगिरी झाली। परंतु आजच्या दिवसामध्ये आपल्याला पंच पाहायला मिळाले ते आमचे याच भागातील प्रवीणजी विशेष सर। आपण या आपला शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल। खरं तर पंचाचा काम भरपूर मोठा असतो। समोरचा जर बोलताना चुकला तर तो सॉरी म्हणत असतो, परंतु पंचांना सॉरी बोलून जमत नाही। या प्रवीणजी विशेष सर मॅम मामनोली त्यांचा शुभ सन्मान या मंचावरती होत असताना तदनंतर मी विनंती करतो आमचे सुदीपजी अंबावणे सर आपण देखील मॅम फ्रॉम कल्याण आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल। त्याचबरोबर अभयजी पाटोळे सर मॅम फ्रॉम अंबरनाथ आपण देखील आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल। 3 नामांकित पंच आज मात्र या स्पर्धेमध्ये जोडले गेलेत। अफाट चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली। खरं तर प्रत्येक खेळाचा योग्य तो न्याय देण्याचं काम या त्रिमूर्तीच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि भरपूर चांगली पंचगिरी आपल्याला आज मात्र पाहायला मिळाली। सुदीपजी अंबावणे सरांचा शुभ सन्मान या मंचावरती होत असताना अभयजी पाटोळे सर आपण देखील मॅम फ्रॉम अंबरनाथ तुमचाही शुभ सन्मान करण्यात येईल। मॅम फ्रॉम कल्याण त्याच्या साथीने अभयजी पाटोळे सर मॅम फ्रॉम अंबरनाथ त्यांचाही शुभ सन्मान आपण करतो या मुख्य व्यासपीठावरती। तदनंतर खरं तर 4 दिवस ज्यांनी ही स्पर्धा घरोघरी पोहोचवली क्वार्ट विथ किलाटी या ब्रीद वाक्यावरती ठाम असताना आपण पाहिलं भरपूर चांगली क्लिअरिटी आणि भरपूर चांगली क्वालिटी दाखवली। तब्बल 195 देशामध्ये ही स्पर्धा ज्यांनी कव्हर केली ते ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी आपण पाहू शकता। खरं तर
गौरवजी सामंत आणि प्रथमेश प्रशांतजी पवार आपण यायचं. एखादा सदस्य आपण या. रोहित माळी आपण यायचं. संदेश मसने आपण या. शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in यूट्यूब वाहिनी. भरपूर चांगलं कार्य आपल्याला या वाहिनीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. भरपूर चांगली क्लॅरिटी, भरपूर चांगली क्वालिटी. संदेशजी मसने मॅम फ्रॉम जोवेली त्यांचा शुभ सन्मान आपण करतो. तदनंतर ज्यांनी खरं तर 4 दिवस ही स्पर्धा भरपूर चांगल्यारीत्या पार पाडली. क्रिकेट विथ संगीत हे समीकरण आपलं ऐकलं आणि चांगल्या चांगल्या गाण्यांनी ज्यांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं ते आमचे मांगरूळचे DJ गणेश आपण देखील याचा आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. खरं तर 4 दिवस भरपूर चांगली कामगिरी, सर्व प्रेक्षकांची मनं ज्यांनी जिंकली आणि 4 दिवसामध्ये क्रिकेट विथ संगीत हे समीकरण ज्यांनी पार पाडलं ते आमचे DJ गणेश मांगरूळचे त्यांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना. तदनंतर आजच्या दिवसामध्ये ज्यांनी भरपूर चांगलं समालोचन केलं, खरं तर आजच्या दिवसामध्ये जोडले गेले. अंतिम दिवसासाठी ते आमचे करणजी काळन सर मॅम फ्रॉम हेडिटे डोंबिवली आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. भरपूर बिजी शेड्यूल असतो परंतु तरी देखील आज आमच्या विनंतीला मान देऊन इथे दाखल झाले करणजी काळन सर. खरं तर करणजी काळन सरांचं समालोचन आवडलं असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण सकाळी 4 वाजेपर्यंत कल्याण ग्रामीण नक्कीच त्या लीगमध्ये त्यांनी समालोचन केलं आणि सकाळी पुन्हा एकदा आपल्या या स्पर्धेमध्ये ते जोडले गेले. त्यांचं आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत. तदनंतर आपण सन्मान करू खरं तर ज्यांचं समालोचन आपण ऐकलं आणि भरपूर चांगली स्कोरिंग केली ते आमचे वैभवजी गायकवाड त्यांचाही आपण शुभ सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. उभारता सितारा याच पोई गावचा त्याचा देखील शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आणि त्याचबरोबर ही स्पर्धा गेले 4 दिवस तुम्ही अनुभवली मंडळी. मात्र या स्पर्धेमध्ये 4ही दिवसांमध्ये खूप सुंदररित्या ज्यांचं समालोचन तुम्ही जरूर ऐकलं आणि नेहमीच पोईकरांचं प्रेम राहुलवरती राहिलंय. बदलापूरचा आवाज आज बदलापूर पुरता मर्यादित न राहता टिटवाळ असेल ठाणेचा कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलाय. नामांकित समालोचक बदलापूरचे राहुलजी चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आपल्या योगदानाबद्दल गावदेवी क्रिकेट संघ पोई यांचा कडून मी मनापासून तुझा आभार व्यक्त करेन राहुल. आणि पुन्हा एकदा कार्यक्रमाची पुढची सूत्र मी त्याच्याकडे सुपूर्द करेन. थँक्यू. रुंदेगावचे वसंत चौधरी साहेब आपण या आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. वसंत चौधरी साहेब आपला विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. वसंत चौधरी साहेब आपण या आपला शुभ सन्मान मी या मुख्य व्यासपीठावरती करतोय. यस तदनंतर आपण पारितोषिक समारंभाला इथे सुरुवात करतो. बघा सर्व टीमला आणि खेळाडूंना विनंती आहे, प्रेक्षकांना विनंती आपण व्यासपीठाच्या समोर या. मानवली टीम मुकेश आपण देखील समोर यायचंय. सर्वांना विनंती आपण समोर या, कारण पारितोषिक समारंभाला आपण सुरुवात करतोय. रुंदे टीम आहे, मानवली आपण देखील पुढे या. कोसळे टीम आपण देखील पुढे यायचं. आणि तदनंतर रेती टीम आपण देखील या. बघा सर्वांना विनंती आपण व्यासपीठाच्या अगदी समोर येऊन थांबायचं. तर सेमीफायनलचा मर्दमाचा किताब आपण देतोय. खरं तर आजच्या दिवसामध्ये ज्यांनी आपल्या बॅटिंगने सर्व प्रेक्षकांची मन जिंकली तो खेळाडू मुकेश गायकर या मासा मर्द मॅच.
सिद्धिविनायक स्वीट्स महेंद्र देसले साहेबांचा आभार, त्यांच्या माध्यमातून स्वीट्स बॉक्स, तदनंतर उमाजी मामा हरट त्यांच्याकडनं शीतपेय आणि आयोजकांच्या माध्यमातून ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय मुकेश गायकरला. पद्माकरजी हरट साहेब आपण आपला शुभ हस्ते आम्ही देतोय या मॅचचा मार्द मॅच मुकेश गायकरला. तदनंतर अंतिम फेरीचा मार्द मॅच, फायनलचा मार्द मॅच. खरं तर बॅटिंग भरपूर चांगली केली ती म्हणजे मुकेशने, परंतु ज्याच्या नावावरती गोलंदाजी करत असताना 2 विकेट संपादित केले तो खेळाडू राजेश ठरला या मॅचचा मार्द मॅच. राजेश आपण यायचं या मॅचचा मार्द मॅच. मी विनंती करतो चिंतामणी मगर साहेब आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचं मॅचचा मार्द मॅच. बघा अंतिम सामन्यामध्ये भरपूर चांगला क्रिकेट खेळला खरं तर रुंदे टीमनं आणि त्या खेळाडूला देखील आपण सन्मानित करतोय. यस भावेश आपण यायचं, तुमचा देखील खेळ भरपूर चांगला झालाय, तुम्हाला देखील आम्ही यस खरं तर फायनलच्या अंतिम सामन्यामध्ये 2 मॅन ऑफ द मॅच आपण देतो. भावेशने चांगला क्रिकेट खेळला, त्यानंतर राजेशने चांगला क्रिकेट खेळला. या दोन्ही खेळाडूंना आपण मॅन ऑफ द मॅचचा क्रिकेटचा मॅन ऑफ द मॅचचा नक्कीच पारितोषिक देऊन सन्मानित करतोय. यस पद्माकरजी हरड आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचा मार्ग मॅच. त्यानंतर आपण या मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. खरं तर ही स्पर्धा ज्यांच्या खांद्यावरती आपण पाहिली, 4 दिवस या स्पर्धेचं आयोजन आपण पाहिलं आणि खरं तर जवळजवळ 1 ते 1.5 महिन्यापासून ज्यांची प्रचंड मेहनत आहे मित्रांनो, हे असं व्यक्तिमत्व आहे. खरं तर या मैदानावरती गेल्या 15 ते 20 दिवसापासून जो माणूस इथे स्वतः रात्री झोपतो, सकाळी फक्त 1 तासासाठी घरी जातो आणि या मैदानावरती जो घाम गाळतो तो व्यक्तिमत्व ज्याच्या माध्यमातून ही स्पर्धा सक्सेसफुल झाली. गावदेवी क्रिकेट संघ पोईकरांच्या माध्यमातून त्यांचा भव्य सत्कार या मुख्य व्यासपीठावरती योगराजजी बुटेरे यांचा शुभ सन्मान आपण करतो या मुख्य व्यासपीठावरती. पूर्ण पोई टीम आपण यायचा. क्रिकेटच्या मातीमध्ये मुरलेला खेळाडू आपण पाहू शकता. खरं तर योगराजी दामोदर बुटेरे आणि त्यांचा भव्य सत्कार या मुख्य व्यासपीठावरती आपण करतोय. पूर्ण पोई टीमचे खेळाडू आपण यायचं. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण योगराजजी बुटेरे कॅप्टन यांचा शुभ सन्मान इथे करतोय. छोटे मोठे लहान मोठे वरिष्ठ मान्यवर सर्व खेळाडूंना घेऊन जो मात्र नेहमीच भरपूर चांगली कामगिरी करत असतो ते आमचे नक्कीच पोई टीमचे कॅप्टन योगराजजी दामोदर बुटेरे यांचा भव्य सत्कार या मुख्य व्यासपीठावरती होत असताना या स्पर्धेविषयी खरं तर 2 शब्द नक्कीच आपले ठीक आहे. आपण पारितोषिकाकडे वळतो. बेस्ट फिल्डर हा किताब आपण देतोय. खरं तर ही स्पर्धा तुम्ही पाहता 4 दिवसामध्ये भरपूर चांगल्यारीत्या रंगली. खरं तर 32 संघाचा समावेश आपण पाहिला कल्याण ग्रामीणच्या माध्यमातून आणि त्या 32 संघामध्ये आपण पाहिलं तर भरपूर चांगला क्रिकेट दाखवला. पहिला दिवस ज्या संघाने गाजवला, भल्या भल्या संघाला परास्त करून तो संघ थेट आपण पाहिलं फायनलमध्ये दाखल झाला. तो संघ गावदेवी रुंदे संघाचा खेळाडू अजिंक्य चौधरी बेस्ट फिल्डर. राजारामजी चौधरी साहेब आपण आपला शुभ हस्ते आम्ही देतो बेस्ट फिल्डर या स्पर्धेमध्ये. मी विनंती करतो राजारामजी चौधरी साहेब आपण आपला शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून हा खेळाडू टिपण्यात आला कॅमेरामध्ये. खरं तर 7 कॅच याने टिपल्यात खरं तर पूर्ण मैदानावरती आणि त्याच खेळाडूला आपण देतोय या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर. तदनंतर बेस्ट बॉलर हा किताब आपण देतोय खरं तर
ज्या संघाचा खेळ आपण पाहिला दुसऱ्या दिवसामध्ये भरपूर चांगला झाला आणि भल्या भल्या संघाला परास्त करत असताना संघ पुढे सरकला आणि 352 खेळाडू आपण पाहिले या स्पर्धेमध्ये खेळत होते, परंतु 351 खेळाडूला मागे सारून ज्या संघानं ज्या खेळाडूने भरपूर चांगला काम केलाय तो संघ आपण पाहू शकता. जर्मन रेवती संघाचा खेळाडू 8 विकेट संपादित करत असताना रुपेश बासरे. रुपेश आपण यायचं खरं तर शूज आणि त्यानंतर एक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. मी विनंती करतो प्रभाकरजी बुटेरे साहेब आणि आतिशजी डबरे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही हे पारितोषिक देतोय. यस विद्यमान सरपंच दीपाताई दिलीप बुटेरे यांच्याकडनं हे शूज होते. आयोजकांच्या माध्यमातून ट्रॉफी आपण देऊन सन्मानित करतोय रुपेश बासरेला. कल्याण ग्रामीण असोसिएशनचे सदस्य देखील आहेत रुपेश बासरे. तदनंतर आपण बेस्ट बॅटर हा किताब देतो. खर तर भरपूर चांगला क्रिकेट आपण पाहिला या 4 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परंतु ज्याच्या बॅटपर्यंत आपण पाहिलं बॅटिंग करत असताना अगदी चौकार षटकाराची आतिषबाजी झाली आणि तब्बल 32 संघामध्ये भल्या भल्या संघाला परास्त करून संघ पुढे आला. तदनंतर आपण पाहिलं खरं तर 352 खेळाडूमध्ये ज्यांनी सर्व प्रेक्षकांची मने जिंकले तो खेळाडू MD कोसले संघाचा वासुदेव भोईर. तब्बल 59 धाबा त्याच्या नावावरती. खरं तर सिरीजच्या रेसमध्ये होत्या, परंतु संघ थोडासा बॅकफुटवरती पडला, परंतु आज भरपूर चांगला क्रिकेट या खेळाडूने खेळला आणि त्यालाच आपण देतोय बेस्ट बॅटर. मी मान्यवरांना विनंती करतो यस महेशजी बुटेरे साहेब आणि नरेशजी शेलार साहेब, स्पर्धेचे शिल्पकार नरेशजी बुटेरे साहेब आणि महेशजी बुटेरे साहेब आणि त्यांच्या साथीने नरेशजी शेलार साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेतील बेस्ट बॅटर. यस जागृती स्पोर्ट्स विशाल पाटील यांच्याकडनं बॅट आणि तदनंतर आमचे श्रीकांतजी बुटेरे यांच्याकडनं ही ट्रॉफी आम्ही देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द सिरीज आम्ही मागे ठेवतोय मित्रांनो. आम्ही या स्पर्धेमध्ये 4था क्रमांकाचं पारितोषिक देतोय. खरं तर 4था क्रमांकाचं पारितोषिक जातोय नक्कीच दुसऱ्या दिवसामध्ये भरपूर चांगला क्रिकेट खेळला आणि मोठमोठ्या संघाला परास्त करून संघ पुढे सरकला आणि आपण जर पाहिलं तर त्या संघाचा खेळ भरपूर चांगला झाला. तो संघ आपण पाहतो 4था क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये व पोईकर ट्रॉफी तो संघ आपण पाहतोय जय हनुमान रेवती संघ. चला रुपेशजी बासरे आपण या पूर्ण टीम आपण या. भरपूर चांगला क्रिकेट जय हनुमान रेवती संघाने खेळला, परंतु नक्कीच या स्पर्धेमध्ये 4था क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलंय. त्यांना आपण देतो रोख रक्कम 15,000 व ट्रॉफी. रोशनजी सुरुशी साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय 4था क्रमांकाचं पारितोषिक RMK ब्रिक्स. खरं तर RMK ब्रिक्स या नावाने आपण पाहतो पोलीस संघ नेहमीच ते बांधत असतात. ते आमचे रोशनजी सुरोशी आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय 4था क्रमांकाचं पारितोषिक RMK ब्रिक्स. रोशन दादा नाही आहेत तर आपण उमाजी मामा हरड आपण या आपला शुभ हस्ते आम्ही देतोय 4था क्रमांकाचं पारितोषिक. खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. कल्याण ग्रामीणच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर भरपूर चांगला क्रिकेट खेळला या संघानं. मोठमोठ्या संघाला बीट करून संघ पुढे सरकला, बाजी मारली. 4था क्रमांक तुम्हाला पाहायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर 3य क्रमांकाचं पारितोषिक आपण देतोय पोईकर ट्रॉफी आणि तदनंतर रोख रक्कम 15,000 रुपये. ज्या संघाने आज मात्र यस सर्व संघाची सर्व खेळाडूंची मनं जिंकलेत. मी इन्व्हाइट करतो पारितोषिक देण्यासाठी सुभाषजी बुटेरे साहेब, जयवंतजी बुटेरे साहेब आणि शरदजी बुटेरे साहेब आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेतील 3य क्रमांकाची ट्रॉफी. सुभाषजी बुटेरे साहेब, जयवंतजी बुटेरे साहेब आणि शरदजी बुटेरे साहेब आपण या पुढे आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय या स्पर्धेतील 3य क्रमांकाची ट्रॉफी. आजचा दिवस ज्या संघाने गाजवलाय तो MD स्पोर्ट्स कोसळे संघ या स्पर्धेतील 3य क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 15,000 व चषक. अभिनंदन सुनीलजी दळवी साहेब, अभिनंदन टीम कोसळे. आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगला खेळ या संघाने दाखवला. तदनंतर मी विनंती करतो 2य क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी अनंता बुटेरे साहेब, दिलीपजी बुटेरे साहेब आणि सिद्धू भगत साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही 2य क्रमांकाचं पारितोषिक देतोय.
खरं तर पहिल्या दिवसामध्ये हा संघ खेळला होता. नक्कीच आमचे स्पर्धेचे शिल्पकार महेशदादा बुटेरे यांचा सासरवाडीचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय. रोख रक्कम 30,000 व पोईकर ट्रॉफी गावदेवी क्रिकेट संघ रुंदे. भरपूर चांगला क्रिकेट पहिल्या दिवसामध्ये खेळला. तदनंतर आपण पाहिलं मोठी स्पर्धा मोहिली चषक खेळण्यासाठी दाखल झाले आणि आज देखील आपण पाहिलं तर भरपूर चांगला क्रिकेट खेळला. परंतु समोर एक मोठा संघ होता, चांगली फाईट दिली आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावत असताना तदनंतर मी विनंती करतो प्रथम पारितोषिक आपण मागे ठेवू, परंतु त्याआधी आपण मॅन ऑफ द सिरीज देऊया. खरं तर या स्पर्धेमध्ये धाबा खोऱ्याने उडण्याचं काम केला. मॅन ऑफ द सिरीज आपण देऊयात. मी विनंती करतो उमाजी मामा हरड आणि सतीशजी भोईर साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही देतो या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर उमाजी मामा हरड यांच्याकडनं आणि ट्रॉफी सतीश भोईर साहेब यांच्याकडनं आपण देतोय. त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला लाभलंय. कोणी सांगू शकतो का हा कूलर कोणत्या गावाला जाईल? नाही, मानवली नाही. खरं तर या स्पर्धेमध्ये 3 खेळाडू आपण पाहिले होते. मग मुकेश होता, त्यानंतर आपण पाहिलं वासुदेव होता या स्पर्धेमध्ये. आता नक्कीच मुकेश नाहीये, मग दुसरा कोण सांगू शकता का कोणी? या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने तब्बल आपण पाहिलं तर 150 धावा ठोकत असताना आणि गोलंदाजी करत असताना 4 विकेट संपादित केला तो खेळाडू टीम मानवी संघाचा मुकेश गायकर. चला मुकेश आपण यायचंय, मुकेश सोबत आपण चर्चा जरूर करू. खरं तर मुकेशचा क्रिकेट भरपूर चांगलं झालं या स्पर्धेमध्ये. नक्कीच आपण थोडीशी चर्चा करू खरं तर मुकेश सोबत. मुकेश काय म्हणशील? खरं तर मुकेशचा खेळ आम्ही रबल बॉल नक्कीच भरपूर चांगला पाहिला होता कल्याण ग्रामीणच्या माध्यमातून, परंतु ग्रामीण गटातून खेळत असताना आज भरपूर चांगला क्रिकेट खेळलात. काय म्हणशील आज नक्कीच कूलर या स्पर्धेमध्ये तुम्ही पटकावलाय सिरीजच्या माध्यमातून, नक्कीच गावासाठी 2 शब्द काय म्हणशील? ही माझी आजची केली मी माझ्या मुलीला डेडिकेट करतो, कारण तिचा आज वाढदिवस, पहिलाच वाढदिवस आहे. तिच्या लक मुलेच मी आज आमची टीमने फायनल मारली आहे ना. जो गावाचा सपोर्ट होता तर आम्हाला थोडा कॉन्फिडन्स होता की आज आम्ही फायनल मारणार ना, ते आम्ही करून दाखवतो. खरं तर गावामध्ये आज पाहिलं तर भरपूर सारा सपोर्ट होता, मानवली टीमचे समर्थक भरपूर होते. हा प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद असाच प्रकारे असतो आणि या प्रेक्षकांसाठी तुझं म्हणणं काय असेल? आमची मानवली संघाची मॅच कुठेही असू द्या, आमचे जे चाहते वर्ग म्हणजे आमचं गाव पूर्ण पण नाही बोलू शकत, 90% सपोर्टर आमचे मॅच बघायला येतात. जे एवढे रिक्षावाले आहेत आमच्या गावातले, ते धंदा सोडून आमची मॅच बघण्यासाठी कुठेही मॅच असू दे ते येत आहेत. मी त्यांचाही आभार मानतो की त्यांचा जो सपोर्ट आहे तो असंच राहू दे आमच्या. खरं तर आज तुम्ही सिरीज जिंकली आहे, परंतु खरं तर ही मेहनत तुम्ही पाहिली असेल. पोईकर चषकामध्ये योगराजी बुटेरेची मेहनत असेल, महेशजी बुटेरे असेल, पूर्ण टीम असेल, यांच्या मेहनतीबद्दल तुझा काय म्हणणं असेल? कारण आपण जर पाहिलं तर जवळजवळ 8 ते 10 किलोमीटर लांब येऊन ही टुर्नामेंट इथे सक्सेस झाली आहे. त्यांचं मी आभार मानतो, कारण त्यांच्या गावाला ग्राउंड नाही आहे. म्हणजे इथे जो गोविली ग्राउंड आहे हा आमच्या कल्याण ग्रामीणसाठी सर्वांसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे ते दरवर्षी इथेच टुर्नामेंट ठेवत आहेत ना, सक्सेस करून दाखवले त्यांनी. 4 वर्ष झाले. येस, अभिनंदन तुमचं देखील आम्ही करतोय. तुमच्या मुलीला उदंड आयुष्य लागो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि त्यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं याच मानवली संघाने पटकावलाय. ओम साई मानवली संघ ठरतो या स्पर्धेतील चॅम्पियन इज द चॅम्पियन. रोख रक्कम 60,000 व आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतो पोईकर चषक. मी विनंती करतो आमचे मान्यवर खरं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी चिंतामणजी मगर साहेब, पद्माकरजी हरड साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आम्ही देतोय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक. राजा
यस मान्यवर आपण यायचं आहे. सर्व ग्रामस्थ मंडळी इथे मात्र उपस्थित झालेत. सर्व मान्यवर गावातील वरिष्ठ ज्येष्ठ नागरिक शब्द मार्गदर्शन विशालचं ऐकूया. मानिवलीचे विशाल आपण पुढे यायचं. नक्की 2 शब्द त्याला बोलण्याची आपण संधी देऊया. त्याला बोलायचं. हॅलो हॅलो प्रथमतः पोई संघाचे खूप अभिनंदन. ते खूप चांगले क्रिकेट खेळतात, पण त्यांनी स्पर्धा आयोजित केली होती म्हणून त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला नाही. एखादी टुर्नामेंट सक्सेस करणं म्हणजे छोटी गोष्ट नसते. एखादं आपण कार्य करतो जसं की लग्न, हळदी, तसंच ही एखादी क्रिकेट स्पर्धा भरवणे असते. केशव आम्ही खूप आधीपासून क्रिकेट खेळतो, तर त्याला खूप चांगला माहिती आहे विकेट कशी असली पाहिजे, म्हणून तो सतत मेहनत घेत असतो. त्यासाठी केशवचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. आणि महेश, केशव आम्ही सोबत क्रिकेट खेळलो आहे, तर खूप सुंदर आयोजन. आणि त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला नाही ती खंत वाटते थोडीशी. बाकी टुर्नामेंट 1 नंबर झाली. आणि थोडे डिसिजन वगैरे ते चिडचिड होतच राहते, पण ते पण काय नाही, दुर्लक्ष करतं त्याच्यावर. पण थँक्यू. येस खरं तर मी आधीच म्हटलं होतं 1 ते 1.5 महिना मेहनत आपण नक्कीच केली आहे. पोईकर यांच्या माध्यमातून खरं तर भरपूर चांगली स्पर्धा इथे मात्र समाप्त झाली. आज अंतिम दिवस देखील समाप्त झाला. सर्व पोईकरांचा आभार व्यक्त करतो. मला या स्पर्धेमध्ये संधी मिळाली. खरं तर आमचे योगराज दादा बुटेरे असतील, महेशजी बुटेरे असतील, नितीश भोईर असतील. नितीश आपण देखील यायचं. आपण 2 शब्द आपले व्यक्त करायचे. नितीश भोईर, नितीश आपण कुठे असेल तर यायचं आहे, 2 शब्द व्यक्त करायचं. 2023 चा कर्णधार आहे नितीश भोईर. 2 शब्द नितीश बोलायचा. पर्व चौथे यासाठी योगराज बुटेरे, महेश बुटेरे आणि आमच्या सर्व टीमनी खूप मेहनत घेतली. सर्वांची खूप खूप आभार. सर्व संघांनी चांगला सपोर्ट केला आणि आमच्या सर्व आमचे टीम मेंबर्स आहेत त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. धन्यवाद. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन